फडणवीस मुख्यमंत्री झाले तरी स्वागतच। फडणवीसांनी राज्याचा विचार केला तर फडणवीसांकडे काळजीपूर्वक पाहू, संजय राऊतांचं मोठं विधान। शिंदेंनी पक्षाचे निर्णय घेण्याचे अधिकार मोदी शहांना दिले। शिंदेंनी यापुढे बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेऊ नये, संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंना टोला। पंतप्रधान नरेंद्र मोदींना मारण्याचा कट, मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला धमकी वजा फोन। बुधवारी रात्री 9च्या सुमारास नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन। रायगड विधानसभा निवडणुकीत सुनील तटकरे यांनी शेकापसोबत हातमिळवणी केली। महेंद्र थोरवे यांचा मोठा गौप्यस्फोट, थोरवे यांच्या गौप्यस्फोटाने महायुतीत तणाव निर्माण होण्याची शक्यता। नालासोपाऱ्यातील 4 मजली इमारतीवर महापालिकेची कारवाई, डम्पिंगच्या जागेवर अनधिकृत इमारती उभारल्याची माहिती, पूर्ण परिसरात मनाई आदेश लागू। इंदापूर बस स्थानकातील सिमेंट कॉन्क्रीटचं काम सध्या सुरू, त्यामुळे बस स्थानकात एकाच मार्गातून बसची वाहतूक सुरू असल्याने प्रवाशांचा संताप वाढला। कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठातील 72 पदांची भरती थांबवली, सहाय्यक प्राध्यापकांचे 62 आणि सहयोगी प्राध्यापक 10 पदांचा समावेश। यवतमाळमध्ये कोळसा खाणीतून 9.5 टन भंगार लंपास, या प्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल। चंद्रभागा नदीमध्ये होत असलेल्या अवैध वाळू उपसाच्या विरोधात महसूल आणि पोलीस प्रशासन ॲक्शन मोडवर, वाळू उपसा करणाऱ्या 17 लाकडी होड्या कटरच्या साहाय्याने नष्ट। वसमत शहरातील मुख्य रस्त्याची दुरावस्था, बस स्थानक समोरील राज्य महामार्गावर खड्डे पडल्याने वाहन चालकांना याचा नाहक त्रास। बदलापुरातील उड्डाण पुलावर धुळीचं साम्राज्य, खड्डे आणि धुळीतून काढावा लागतो वाहन चालकांना मार्ग। श्रीवर्धन येथील सोमजाई मंदिरात भाविकांसाठी ड्रेस कोड, मंदिरात भाविकांसाठी अशोभनीय पोशाख बंदी, सोमजाई देवस्थान ट्रस्टचा निर्णय। भंडाऱ्यातील लाखणी इथे मधमाशांच्या हल्ल्यामध्ये महिला गंभीर जखमी, शासकीय वसतिगृहातील 3 ते 4 महिला कर्मचाऱ्यांवर मधमाशांचा हल्ला, जखमी महिलांना ग्रामीण रुग्णालयात केलं भरती। वर्ध्यातील मदनी शिवारात नाकाबंदी करून अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई, यामध्ये 30,70,000चा मुद्देमाल जप्त। जालन्यात महावितरणच्या कार्यालयासमोर आंदोलन, शेतीसाठी वीज पुरवठा होत नसल्याने शेतकरी आक्रमक, तात्काळ वीज पुरवठा सुरळीत करण्याची शेतकऱ्यांची मागणी। थंडीचं आगमन होताच सिंधुदुर्गात काजूच्या झाडांना मोहर, थंडीमुळे बागायती काजूच्या झाडांना मोहर, डिसेंबर महिन्याच्या शेवटी फळधारणा होण्याची शक्यता। महानगरपालिका कर्मचाऱ्यांना भोवणार उमेदवाराचा प्रचार। वर्धा जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते महिला शेतकरी गटांना सुती कापूस वेचणी पिशव्यांचं वितरण, जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष बांधावर जाऊन केलं वितरण। आमदार समीर कुणावार यांना मंत्रिपद मिळण्याची कार्यकर्त्यांकडून साकड, वर्ध्यातील हनुमान मंदिरात कार्यकर्त्यांकडून अभिषेक, यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती। भंडारा जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गावर 2 ट्रकची जोरदार धडक, अपघातात दोन्ही ट्रकचा चेंदामेंदा, कुठलीही जीवितहानी नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।